शेतकरी मित्रांनो, ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे शेतकरी मित्रांनो, कापूस असेल किंवा इतर कुठले पीक असेल, तर त्या ठिकाणी आपण खत कधी दिलं पाहिजे आणि किंवा कुठल्या अवस्थेत नाही दिलं पाहिजे, या संदर्भात आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. जसं उदाहरणार्थ आपण आज या ठिकाणी कापसाचं उदाहरण घेतलंय शेतकरी मित्रांनो, कारण कापसाची आता बऱ्याच ठिकाणी फळझड घेतल्या जात असते. त्या अनुषंगाने मी कापसाचं उदाहरण घेतलं. परंतु इतर कुठल्याही पिकावरती खत कधी टाकलं पाहिजे किंवा नाही टाकलं पाहिजे, त्या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत या ठिकाणी. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जेही शेतकरी नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून माझे नवीन जे व्हिडिओ येतील त्यांना सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल. काय असतं शेतकरी मित्रांनो, कापूस असेल किंवा इतर कुठले पीक असेल, तर आपण जे रासायनिक खत वापरत असतो त्यावेळेस आपण नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, या खताचे भावही फार असतात. परंतु आपण काय होतं, वेळ चुकून अयोग्य वेळी जर खत दिलं तर आपलं फायदा तर होत नाही, नुकसान जास्त होतं. तर आपल्याला जर चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ते खत कधी वापरायला पाहिजे हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण जर कपाशी या पिकाचं महत्वाचं पीक आहे आपल्याकडचं नगदी, त्या संदर्भात जर उदाहरण घेतलं आपण, तर कपाशीमध्ये ज्यावेळेस कापूस लागवड केल्यानंतर जोपर्यंत कापूस आपल्या गुडघ्या एवढ्या होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही फांद्या वगैरे नसतात. परंतु तिथून पुढे जे आहे त्याला थोड्या थोड्या फळफांद्या निघायला लागतात आणि त्याचबरोबर त्याला पातीची संख्या निघायला लागते. तर त्यावेळेस कायिक वाढ होत असती, त्यावेळेस आपल्याला खताची गरज असते. अशा वेळेस खत आपल्याला टाकणं फार गरजेचं आहे आणि अनिवार्य आहे. आणि खत टाकत असताना एक महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, जमिनीत पुरेशी होल पाहिजे, तेव्हाच ते खत टाकायचं आपल्याला. आणि तेही मातीत मिक्स करून टाकायचं आहे किंवा खोडखत टाकायचं आहे किंवा रिंगण पद्धत करून टाकायचं आहे, जसं आपल्याला टाकता येईल, पण मातीत बुजून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण जर खत टाकलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. परंतु आपण हे एक झालं खत कधी टाकलं पाहिजे, आणि त्यानंतर जी पुढची अवस्था असते शेतकरी मित्रांनो, फुलं पाते लागण्याची अवस्था असते आणि भरपूर अशा फांद्या निघत असतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला एक कपाशी आपली ज्यावेळेस कमरापर्यंत येते त्यावेळेस चांगली ब्रांचिंग होत असते, त्यावेळेस एक महत्वाचा डोस खताचा टाकला गेला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. हेच रासायनिक खताचे कधी टाकला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे फुलं पाते हे जेव्हा आपलं पीक बहरत असतं त्यावेळेस त्याला जास्त नत्र, स्फुरद, पलाश आणि जैविक अन्नद्रव्य घटक असेल याची जास्त गरज असते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे आलं लक्षात शेतकरी मित्रांनो, आपण खत कधी टाकला पाहिजे आणि खत कधी नाही टाकला पाहिजे, कपाशी असेल किंवा इतर कुठले पीक असेल, तर ती महत्वाची जी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. काय असतं, ज्या वेळेस कुठलंही पीक जे असेल तर त्याचं अन्नद्रव्याचा जो पुरवठा होत असतो सुरुवातीला, तो जमिनीद्वारे मुळ्याद्वारे होतो. मुळाची अवस्था जोपर्यंत चांगली असती तोपर्यंत मुळ्याद्वारे आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. आता मुळाच्या अन्नद्रव्याची उपयुक्तता कधी संपत्ती शेतकरी मित्रांनो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर ज्यावेळेस उदाहरणार्थ कपाशीमध्ये आता हे पूर्ण परिपक्व बोंड झालेले आहेत, कापूस कुणी असलेल्या या ठिकाणी, जसं आता अशा ठिकाणी आता थोडाफार पानं हिरवी आहेत आणि बरीचशी पानं गळून गेलेली आहे अक्षरशः खाली. आणि त्याच्यानंतर आता पाण्याची सुद्धा उपयुक्तता कमी होत चालली आहे. जसं आपण हे पाणी बघतोय, जसं हे पान बघतो आपण, आता हे खराब होत चाललंय. याच्यातून सुद्धा अन्नद्रव्याचा थोडासा उपसा झालेला आहे. जेव्हा इथं अन्नद्रव्याची कमतरता पडते त्यावेळेस, मग ज्यावेळेस मुळ्याद्वारे भेटते त्याद्वारे पानाद्वारे घेतलं जातं. आणि कारण मुळ्याद्वारे पानाच अन्नद्रव्य येतात, याचा संचय इथं फोटोसिंथेसिस होऊन अन्नद्रव्याची निर्मिती जी झालेली असते ती फुलं पात्यांना दिली जाते. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मुळ्याद्वारे जे आपण जे खत टाकतो त्याचा जो उपलब्ध होत असते, त्यावेळेस मुळ्याची जी अवस्था आहे, जी कार्य करण्याची क्षमता आहे, जोपर्यंत पीक बहरात असतं त्यापर्यंत जास्त असते. आणि जसं जसं पिकामध्ये तुमचं फुलं पाते बोंडच्या अवस्थेपर्यंत जर पीक येत असेल, समजा बोंडाच्या अवस्थेत जर पीक आलं, तर त्यावेळेस मुळे जे आहेत कार्यशीलता ही कमी कमी होत जाते. तर त्या अवस्थेत आपण जर खत टाकलं तर त्या अवस्थेत आपल्याला जास्त फायदा होणार नाही. मग ते नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल. मग आपण आता बऱ्याच ठिकाणी फळझर घेत असताना शेतकरी मित्रांनो नत्राचा बऱ्याच ठिकाणी शेतकरी वापर करतात. ते याच्यासाठी करतात शेतकरी मित्रांनो, थोडीशी फूट निघावी आणि पानं म्हणजे थोडस फूट निघून त्याच्यात थोडस पानांची संख्या वाढाल, आणि जेणेकरून आपल्याला जिथं पाण्याची संख्या बरीचशी थोडी साईज वाढवून थोडेसे पाण्याच्या संख्यामुळे आपल्याला पातींची संख्या वाढत होईल. अशा पद्धतीने युरियाचा वापर केला जातो. परंतु हे कुठे शक्य होतं, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी युरियाचा वापर केला जाऊ शकतो अशा काही ठिकाणी. परंतु जिथं पाणी नाही तिथं युरियाचा वापरताच येत नाही. परंतु अशी काही परिस्थिती असते शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण पाणी असताना सुद्धा एक खताचा वापर न केलेला बरं असतं. कारण त्यावेळेस मुळ्याची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती संपून गेलेली असेल, आणि त्यावेळेस जर आपण खत टाकलं असेल तर मग त्याचा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही किंवा फायदाच होणार नाही, ते वाया जाईल खत. अशा परिस्थितीत आपल्याला खत नाही टाकायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
की जे झाडाचं कार्य आहे, वाढ होऊन फुलाची निर्मिती, पात्याची निर्मिती झाल्यानंतर त्याचा मुख्य उद्देश जो आहे, हे फळ, बोंड किंवा इतर कुठले पीक असेल तर त्याचं फळ, हे त्याचं मुख्य उद्देश संपन्न झाल्यानंतर मुळ्याची कार्यक्षमता ही संपून जाते. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं खत न टाकलेलं बरं. जसं उदाहरणार्थ आपलं गहू असेल, गव्हाची जर वंबी निघाली आणि पिवळी पडायला लागली, तर त्यावेळेस समजून घ्यायचं गव्हाची वंबी बनत असताना त्याला आता कुठल्याच अन्नद्रव्य घटकाचे आता टाकून फायदा नाही. तिथं आपण किती अन्नद्रव्य जर टाकले तर फायदा होणार नाही. जसे मक्का पीक असेल, मक्का असेल, गहू असेल, तूर असेल, तर हे फुलाच्या आधीच्या अवस्थेपर्यंत खताचा डोस टाकणं कधीही चांगलं असतं. फ्लॉवरिंग अवस्था म्हणतो आपण त्याला, त्यापर्यंत. फ्लॉवरिंगच्या अवस्था एकदा निघून गेली, फळाच्या परिपक्वतेच्या अवस्थेकडे जर पीक जात असेल तर त्यावेळेस रासायनिक खताचा उपयोग करणं टाळायचा आहे शेतकरी मित्रांनो. जेणेकरून आपल्याही 2 पैशाची बचत होईल, जेणेकरून फायदा होणारच नाहीये. उलट जमिनीचा अनावश्यक खत टाकून आपण जमिनीचा पोतच बिघडत असतो. जशी जमिनीला जेवढी गरज आहे त्या प्रमाणात खत टाकलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या त्याचं रासायनिक खताचं नियोजन करायचं शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता आपण जसं आता ह्या ठिकाणी माहिती घेतली, मग आता कापसाचे बऱ्याच ठिकाणी आता जिथे पाणी असेल तिथे फरदर घेतले जात असेल, तर मग खत कोणी टाकले पाहिजे? हे एक फार महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जिथं आता खताची आवश्यकता नसते आणि अशा ठिकाणी खत टाकले गेले जातात. त्याच्यामुळे एवढं संदर्भात आपल्याला माहिती दिली डिटेलमध्ये मी शेतकरी मित्रांनो. मग कापसाची फरदड घेत असताना खत कोणी टाकलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पानावरती पानाची अवस्था जर चांगली असेल, पानांची संख्या जर चांगल्या प्रकारे असेल आणि फुलं पाते थोडेफार दिसत असतील आणि त्याच्यामधून नवीन फुलं आणि पाते येण्याची क्षमता असेल, अशी जर आपल्याला झाडाचं स्ट्रक्चर किंवा त्याचं ते बघितल्यानंतर त्याला आपण ग्रीनरी असेल, फुलं पाते थोडंफार प्रमाणात असेल किंवा त्याला फूट निघण्याची शक्यता असेल, अशा वेळेस आपण नत्रस्फुरात पालाचा वापर करून आपण फरदड याच्यासाठी आपण थोड्या प्रमाणात खत टाकून फरदडीसाठी याचा वापर करू शकतो. शक्यतो शेतकरी मित्रांनो, फूट निघण्यासाठी सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग आहे, तुम्ही पाणी दिल्यानंतर युरिया द्या. एकदम चांगली फरदड आणि फूट निघण्यास मदत होते. असं जर तुमच्याकडे पाणी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही त्याची अशा पद्धतीनं व्यवस्थापन करा खताचं. तर त्या ठिकाणी तुम्हाला फरदड घेण्यास चांगली मदत होईल. परंतु ज्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त फायदाच होणार नाही किंवा झाडाची किंवा मुळाची अवस्था तशी चांगली अवस्थेत राहिलेली नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही खत न टाकता तर पाणी दिलेलं चांगलं आहे. अशा वेळेस आपल्या लक्षात येतं की आपलं कशा पद्धतीनं कपाशीचं रिज्युनेशन होत आहे, म्हणजे फुलं पात्याकडे जात आहे की नाही जात आहे हे लक्षात येईल आपल्या. तर अशा पद्धतीने आपल्याला फर्दर कापसाचं नियोजन करता येईल शेतकरी मित्रांनो. आपल्याला दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.